नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यातीलच एक पदार्थ म्हणजेच पापड, पापडामधील सर्वात सोपा आणि चविष्ट प्रकार म्हणजे पोह्याचे पापड. आज आपण पोह्याचे पापड करणार आहोत. ही कोकणी रेसिपी आहे. कोकणात यालाच मिरगुंड असेही म्हणतात. छान आणि पटकन तयार होतात. करायला अगदी सोपे आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड आहेत आणि जिभेवर ठेवताच हे विरघळतात. कितीही करायचे असू द्यात, एकदाच प्रीमिक्स करून ठेवले की लागेल तसे हे प्रीमिक्स वापरता येते. हे पापड करत असताना आपल्याला ऊन नसले तरीही हे पापड आपण करू शकतो. पापड करत असताना तेल तूप लावायची गरज नाही, म्हणजे पापडाला मेंचट असा वास येणार नाही. त्यामुळे हे पापड वर्षभरच काय 2 वर्षसुद्धा हे पापड टिकतात. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो पोहे घेतलेत, 1 चमचा जिरेपूड, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि 1.5 चमचा पापड खार. सुरुवातीला एक चाळणी घेऊन त्या चाळणीमध्ये थोडेसे पोहे घेऊन हे चाळून घेऊयात, म्हणजे यातील चुरा निघून जाईल. आपण कांदे पोहेला जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत. जाडसर पोहे असतात तेच पोहे आहेत. चाळून झाल्यानंतर हे एका परातीमध्ये काढून घेऊयात. आता आपण दुसरे पोहे घेऊन तेही चाळून घेऊयात. सर्व पोहे मी असेच चाळून घेणार आहे. सर्व पोहे चाळून झाल्यानंतर हे पोहे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत. पोहे भाजत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा. यात आपण थोडे थोडे करून पोहे भाजून घेऊयात. आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजायचे, जास्त असे भाजून घ्यायचे नाहीत. पोहे भाजत असताना सतत याला हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित पोहे भाजले जातात. पहा, आपले पोहे भाजून झालेले आहेत. एका परातीमध्ये कॉटनचा कपडा ठेवून त्यावर पोहे भाजलेले काढूयात. कोणताही भाजणीचा पदार्थ कॉटनच्या कपड्यावर काढायचा. जर ताटात काढला तर त्याला पाणी सुटते. भाजलेले पोहे आपण या कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेत. आता उरलेले पोहे आपण भाजून घेऊयात. पोहे भाजत असताना मीडियम गॅसवरतीच भाजायचे आणि पोहे थोडेसे भाजत आल्यानंतर आपण गॅस कमी करायचा. आपले उरलेले पोहेसुद्धा भाजून झालेले आहेत. आपण यावरतीच काढून घेऊयात. याला संपूर्ण थंड होऊन देऊयात. पहा, आपले संपूर्ण पोहे थंड झालेत. हाताने चुरले की छान असे चुरले जातात, म्हणजे छान पोहे भाजले गेले आहेत. पूर्ण थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घालून हे बारीक करून घेऊयात. पहा, बारीक करून झालेले आहेत. याला आपण बारीक चाळणीने चाळून घेऊयात. जी आपली मैदा चाळायची चाळणी असते ना, त्या चाळणीने हे चाळून घ्यायचे. चाळल्यानंतर हे थोडेसे जाडसर राहिलेले आहे ना, पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आणि उरलेले सर्व पोहे असेच बारीक चाळून घेऊ. चाळून झाले की पोह्याचे पीठ तयार झाले. आता यामध्ये सर्व मसाले घालूयात. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा जिरेपूड, अर्धा किलो पोह्यासाठी 1 चमचा मीठ पुरेसे होते आणि 1.5 चमचा पापड खार. हे सर्व छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे. पापड खार हा जास्त घालायचा नाही. जर पापड खार जास्त झाला तर पापड चव देत नाहीत. पापड खूप असे फुलतात पण चवीला छान लागत नाहीत. पापड जास्त असे खुसखुशीत पण होतात. पापडचे आपले प्रीमिक्स तयार झाले आहे. हवे तेवढे आपण पापड करण्यासाठी प्रीमिक्स घेऊ शकतो. उरलेले आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. यातले थोडे थोडे पीठ घेऊन आपण हवे तेव्हा आपले पापड तयार करू शकतो. पापड करण्यासाठी मी 1च कप पीठ घेतले. त्यासाठी त्याच कपाने 2 कप पाणी घेते. हे पाणी आपण उकळून घेऊयात. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा. यामध्ये आता पीठ घालायचे. सुरुवातीला पीठ पातळ दिसते, पण पोहे पाणी ओसून घेतात, त्यामुळे पीठ हळूहळू घट्ट होते. पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. जेवढे आपण पीठ घेतो त्याच दुप्पट पाणी घ्यायचे. आपण 1 कप पीठ घेतले, त्यासाठी त्याच कपाने 2 कप पाणी घ्यायचे. यातील गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या. पीठ छान असे मिक्स झाले की यावर झाकून ठेवून अर्धा तास पीठ छान मुरू द्यायचे. त्यासाठी छान अशी उकड बसली पाहिजे. अर्धा तास झालेला आहे. मस्त अशी उकड बसलेली आहे. याला एका परातीमध्ये काढून घेऊयात. परातीत काढून घेऊन हाताने 2 ते 3 मिनिटे मळून घ्यायचे. याला तेल लावण्याची गरज नाही, व्यवस्थित मळून घ्यायचे. आपण जसे भाकरीचे पीठ मळतो त्या पद्धतीने मऊ होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचे.
मऊ पीठ मळले गेले आहे. याचे आता समान 3 भाग करूयात, म्हणजे आपले सर्व पापड एकसारख्या आकाराचे तयार होतील. आता यातील एक गोळा घेऊन याला लांबट आकाराचा गोल असा आकार द्यायचा आणि एकसारख्या आकाराचे चाकूने कट करून घ्यायचे, म्हणजे सर्व गोळे समान होतील. कट करून झाले की या गोळ्यांना गोल असा आकार द्यायचा. अशाच पद्धतीने आपण सर्व गोळ्या तयार करून घेणार आहोत. सर्व गोळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. अर्धा किलोच्या पोह्यामध्ये आपले 80 ते 100 पापड तयार होतात. आता लगेचच आपण पापड लाटायला घेऊया. हे पापड 2 ते 3 पद्धतीने करता येतात. एका पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून त्यामध्ये आपण तयार केलेली गोळी ठेवायची आणि वरून एक प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि वरून एका सपाट ताटाने प्रेस करायचे. पहा, आपला लगेचच पापड तयार झालेला आहे. हा पापड आपण सुकायला ठेवूयात. येथे मी आणखी एक पापड करून दाखवते. पण ज्यावेळेस आपण वरून पापड प्रेस करत असतो त्यावेळेस सर्व बाजूनी समान दाब द्यायचा, म्हणजे सर्व बाजूला व्यवस्थित पसरला जातो. पहा, मी आणखीन एक पापड तुम्हाला करून दाखवला आहे. हे पापड आपण फॅनखाली घरामध्ये वाळवणार आहोत. ऊन नसले तरी आपण हे पापड करू शकतो. पहा, आपण आणखी एक पापड करणार आहोत. आपण नेहमीसारखेच ताटाने वरून प्रेस केले, पण शेवटी ज्यावेळेस पीठ पूर्ण थंड होते, गार झालेले असते, त्यावेळेस पूर्ण सरकले जात नाही. त्यासाठी जेवढे आपण प्लेटने सरकवतो तेवढा पापड सरकवून घ्यायचा आणि परत आपण बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने एकसारखा पसरवून घ्यायचा. आपण हवा तेवढा मोठा पापड करू शकतो. ज्यावेळेस शेवटी पीठ थंड होते त्यावेळेस थोडेसे आपल्याला बोटाने प्रेस करून पापड थोडेसे सरकावे लागतात. अशाच पद्धतीने आपले सर्व पापड तयार झाले आहेत. आपण हे फॅनखाली सुकवून घेणार आहोत. एकाच दिवसामध्ये हे पापड आपले फॅनखाली सुकतात. दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर आपले पापड अशा पद्धतीने दिसतात. तुम्ही पाहू शकताय. रंगही खूप छान आलेला आहे. आता हा सुकलेला पापड आपण तळून घेऊयात. त्यासाठी तेल गरम करून घेऊयात. मीडियम गॅसवरतीच हे पापड आपण तळून घेणार आहोत. तेलामध्ये सोडल्यास मस्त असा पापड फुललेला दिसतोय आपल्याला. पहा, पापड एकदम असा दुप्पट तिप्पट फुलताना आपल्याला दिसतोय. पहा, अशा प्रकारे आपले पोह्याचे पापड तयार झालेले आहेत. एकदाच आपण हे प्रीमिक्स तयार करून याचे पापड आपण हवे तेव्हा तयार करू शकतो. हे पापड उन्हामध्ये न जाता घरातच हे पापड तयार करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही पापड तयार केले तर नक्की तुमचे पापड खूप छान होतील. एकदम असे खुसखुशीत पापड आपले तयार होतात. अशा पद्धतीने हे पापड नक्की करून बघा. काही शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.